त्यांचा भ्रष्टाचार झाला आहे. प्रकरण नेमकं काय आहे सविस्तर सांगा. आत्ता जर आपण या ठिकाणी जर पाहिलं तर घनकचऱ्याचा हा प्रमुख विषय या भ्रष्टाचारात आहे. घनकचऱ्याला रोज 50,000 रुपये रोज खर्च केले गेले, 15 लाख रुपये महिन्याला खर्च केले गेले आणि वर्षाला 1,81,00,000 रुपये खर्च केल्याचं भूम नगरपालिकेने बिले दाखल केलेले आहेत. पण वास्तविक पाहता भूम शहरात कुठलीही स्वच्छता झालेली नाही. बोटावर मोजणे इतके मजूर तिथं 12, 13, 14 मजूर फक्त त्या ठिकाणी काम करतायत आणि बाकीचे फक्त कागदपत्री दाखवून या भूम नगरपालिकेने घनकचऱ्या व्यवस्थापनात भ्रष्टाचार केलेला आहे. दुसरी बाब अशी आहे की महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगर उत्थान योजनेअंतर्गत 14 कोटी सिमेंट रस्तेला जो घोटाळा आहे त्या घोटाळ्यात संभाजीनगर उच्च न्यायालयाने त्याच्यात 50 कोटी रुपये त्याच्यात कंत्राटदाराचे थांबवलेले. आता एवढं सगळं होऊन सुद्धा जो त्यावेळेचा इंजिनियर होता त्या इंजिनियरला अजूनही निलंबित करण्यात आलेलं नाही. तो त्या ऑफिस कार्यालयात कुशाल तो त्या ठिकाणी फिरत असतो. तो कागदपत्राची हेरफार तिथं करू शकतो. म्हणून आम्ही तक्रार दिलेली असताना अजूनही जिल्हाधिकारी साहेबांनी त्या नगर अभियंत्यावर कारवाई केलेली नाही. म्हणजे कोर्टाला जर त्याच्यात अनियमितता जर दिसत असेल तरीही प्रशासन त्यावर कारवाई करत नाही. यामुळं आम्हाला या नगरसेवकांना आता या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 1 दिवस लाक्षणिक उपोषण करण्याची वेळ आलेली आहे. नमस्कार. आज 21 डिसेंबर 2025 रोजी आमच्या भूम नगर परिषदेचं इलेक्शन झालं. त्या दिवसापासून आजपर्यंत जवळपास 4 महिने होत गेले तरी भूम नगरपालिकेला आम्हाला एक परमनंट CO नाही आहे. आणि CO नसल्या कारणाने आणि मागचे 3 ते 4 वर्ष प्रशासन काळात गेल्यामुळं आज भूम नगर परिषदेमध्ये भयंकर काळा बाजार चालू आहे आणि भयंकर घाळ होत आहे. कारभार एकदम शॉडी पद्धतीमध्ये चालू आहे. मग आपल्या नगरसेवकांनी निवडून आल्यापासून वेळोवेळी तिथं पत्रव्यवहार केला, वेळोवेळी प्रशासनाकडे मागणी केली आणि हे सगळं एकाच कारणामुळे होतं की तिथं परमनंट एक ऑफिसर नाही आहे मेन. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांकडं आमचं शिष्टमंडळ केलं. जिल्हाधिकाऱ्यांना सांगण्यात आलं की बाबा असा असा कारभार चालू आहे. जसं आत्ता आमच्या गटनेत्यांनी सांगितलं त्याच्यामध्ये दलित वस्ती नगरोत्थान योजना, त्याच्याबरोबरच महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान योजना, आमच्या भूम नगर परिषद हद्दीतील घनकचऱ्याचा विषय, त्याच्यामध्ये भरपूर मोठी अफरातफर झाली. वेळोवेळी प्रशासनाला जिल्हाधिकारी साहेबांना पत्रव्यवहार करूनसुद्धा तिथं काही ना काही कारणामुळं त्याच्यावर काय दखल घेतली जात नाही आहे. त्याच्यामुळं आज हातबल होऊन 15 नगरसेवकांनी ठरवलं की आम्हाला हे लाक्षणिक उपोषण करण्याचं गरजेचंच आहे. त्याच्यामुळं आज आम्ही इथं आलो आहे. मागण्या 4च आहेत की नगरोत्थान योजनांमधला दिलेला निधी तो व्यवस्थित वापर झालेला नाही आहे. प्रत्येक रस्त्याचं 2-2, 3-3 वेळा वेगळं नाव देऊन पैसे उचलण्यात आलेले आहेत. घन कचऱ्याचं काम न होऊनसुद्धा माणसं जेवढी सांगितलं तेवढी नसूनसुद्धा भयंकर शासनामार्फत पैसे उचलण्यात आलेले आहेत. आणि प्रशासक काळात ज्या गोष्टींना मान्यता नव्हती ती पोस्ट डेटेड कामांना प्रशासक काळात झाल्यात म्हणून मान्यता देऊन त्याचं पुढं सँक्शनिंगला गेलेलं आहे. ते जीवित समोर कधीही आलेलं नाही. त्या संदर्भात आम्ही आज इथं उपोषण केलेलं आहे. बोला. आज धाराशिव जिल्हाधिकारी यांच्या भूम नगरपालिकेच्या वतीने आम्ही 20 नगरसेवकांपैकी आज जवळपास 15 नगरसेवक जनशक्ती विकास आघाडीच्या वतीनं आज धाराशिव जिल्हा कलेक्टर ऑफिसच्या समोर आज उपोषणाला बसलो आहोत. कारण की आम्ही वारंवार जिल्हाधिकारी साहेबांना भूम नगरपालिकेचे पत्रव्यवहार केला किंवा जे भूम नगरपालिकेचे तक्रार दिलेले आहेत त्या तक्रारीचं निवारण करण्यासाठी आज आम्ही या धाराशिव जिल्हाधिकारी साहेबांच्या समोर लाक्षणिक उपोषणासाठी बसलेलो आहोत. तर ह्याच्या अगोदर आम्ही वारंवार पत्रव्यवहार केलेला आहे. पण जिल्हाधिकारी साहेब किंवा जिल्हा नगर विकास प्रशासकीय अधिकारी यांनी कुठल्याही आमच्या निवेदनाचा कसलाही विचार न करता आज आम्हाला या स्टेपला आणण्याची आज धाराशिव जिल्हाधिकारी किंवा त्यांचे जे प्रशासकीय अधिकारी किंवा नगरविकास अधिकारी यांच्या विरोधात आज आम्हाला उपोषणाला या ठिकाणी बसण्याची वेळ त्यांनी आज आम्हाला आणलेली आहे. काय विषय आहे नेमका? भूम नगरपालिकेचे जो कचराव्यवहार असेल, घन कचऱ्याचा विषय असेल किंवा सुवर्ण जयंतीचा विषय असेल, बरेचसे आमचे भूम नगरपालिकेचे तक्रारी जिल्हाधिकारी साहेबांना दिल्या आहेत. त्यांच्या संदर्भात आज आम्ही या ठिकाणी